अक्षय तृतीया हा फक्त एक चांगला शुभ मुहूर्तच नाही तर आरोग्यदृष्ट्या देखील अक्षय तृतीया अतिशय महत्त्वाची आहे। अक्षय म्हणजे काय तर कधीही न संपणारे, आणि ह्या दिवसापासून जर आपण चांगल्या सवयी लावल्या, चांगले काम केले, चांगला आहार घेतला तर तो दीर्घकाळासाठी आपल्या आरोग्यासाठी चांगला राहतो। अक्षय तृतीया कधी येते तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये येते। ज्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये वातावरणातील उष्णता वाढलेली असते, त्याचप्रमाणे आपल्या शरीरामधील उष्णता देखील वाढलेली असते, म्हणजे आपल्या शरीरातील पित्तदोष वाढलेला असतो। म्हणून ह्या काळामध्ये आपण आपल्या शरीराला थंडावा देणारे तसेच आपल्या शरीराला संतुलित ठेवणारे हलके असे जेवण करणं गरजेचं आहे। उन्हाळ्यातील उष्णतेमुळे आपले शरीर डिहायड्रेट होत असतं, म्हणून हायड्रेटेड ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे। उन्हाळ्यातील उष्णतेमुळे आपल्या शरीराचं डिहायड्रेशन होत असतं। आपण उन्हात जाऊ किंवा न जाऊ आपोआपच आपलं डिहायड्रेशन होत असतं। म्हणून ह्या काळामध्ये हायड्रेटेड कशा पद्धतीने राहावं, तसेच उन्हाळ्यामध्ये आपली पचनक्रिया देखील मंद झालेली असते, त्याचा परिणाम होऊन आपल्याला वारंवार गॅसेस होणं, पोटफुगी होणं, मलावष्टम होणं अशा समस्या देखील उद्भवू शकतात। म्हणून ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातील वातदोष आणि पित्तदोष संतुलित ठेवण्यासाठी आहारामध्ये विशेष बदल करणं गरजेचं असतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेचं आरोग्यदृष्ट्या महत्त्व कशा पद्धतीने आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण माठाची पूजा करतो आणि उद्यापासून माठातील पाणी प्यायला सुरुवात करतो, तर ह्या माठातील पाणी पिण्याचे काय फायदे आहेत, तसेच अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये आंबा ठेवला जातो, टरबूज ठेवलं जातं, खरबूज ठेवलं जातं, ह्या सर्व फळांचा आपल्याला आरोग्यदृष्ट्या कसा फायदा होतो आणि अक्षय तृतीयेनंतर उन्हाळ्यामध्ये ह्या सर्व फळांचा समावेश जर आपण आपल्या आहारात केला तर आपल्या शरीराला त्याचा काय फायदा होतो, या सर्वांबद्दलची माहिती बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे आपल्या शरीरात देखील पित्त वाढतं, म्हणून आपल्याला उष्णतेचा बराचसा त्रास होत असतो, आणि म्हणून ह्या काळामध्ये सात्विक, पचायला हलका असा आहार घेणं गरजेचं असतं। तसेच उन्हामुळे डिहायड्रेशन जास्त झालेलं असतं, म्हणून शरीराला थंडावा देणारे, हायड्रेटेड ठेवणारे पेय घेणं देखील गरजेचं असतं। बरेच जण आपल्या शरीराला थंडावा मिळावा म्हणून कोल्ड्रिंक्स पितात किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी पितात, परंतु हे जे पेय आहेत ते आपल्या शरीराला तात्पुरता थंडावा देतात आणि पुढे चालून त्याचा दुष्परिणाम देखील होऊ शकतो। फ्रीजचं पाणी पिल्यामुळे आपला अग्नी म्हणजे पचनक्रिया मंदावू शकते। बऱ्याच जणांच्या घरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी माठ आणून त्याची पूजा केली जाते आणि मग त्यानंतर माठातील पाणी प्यायला सुरुवात केली जाते, कारण की माठातील पाणी हे नैसर्गिकरित्या थंड झालेलं असतं आणि ह्यामध्ये जर वाळा टाकला तर तो आपल्या शरीरातील पित्तदोष कमी करण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे। माठातील पाण्याचा जो पीएच आहे तो अल्कलाइन आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील ऍसिडिटी म्हणजे आम्लधर्मता कमी करायला मदत करतो। फ्रीज मधील पाणी पिलं तर आपला घसा धरतो, परंतु जर माठातील पाणी पिलं तर त्याचा त्रास देखील आपल्याला होत नाही किंवा थ्रोट इन्फेक्शन होण्याचे चान्सेस नसतात। बरेच जण कोल्ड्रिंक्स पितात किंवा केमिकल्स युक्त पेय पितात, परंतु जर तुम्ही त्याऐवजी माठातील पाणी पिलं तर त्याचा फायदा आपल्याला होतो। आणि माठातील पाणी पिल्यामुळे आपलं मेटाबॉलिझम देखील चांगलं राहतं, कारण की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स नसतात किंवा कृत्रिम थंडावा नसतो। माठ वापरताना एक काळजी घ्यावी, दर 2-3 दिवसांनी माठ धुवावा, उन्हामध्ये स्वच्छ वाळून घेतल्यानंतर पुन्हा मग त्यामध्ये पाणी भरावं। तुम्ही माठाच्या पाण्यामध्ये वाळा देखील ऍड करावा, त्यामुळे आपल्या शरीरातील पित्तदोष कमी व्हायला देखील मदत होते, नैसर्गिक थंडावा मिळायला मदत होते। आता आपण बघूयात, फळांचा राजा असलेला आंब्याचं सेवन अक्षय तृतीयेपासून केलं जातं, तर ह्या आंब्याचे काय काय आरोग्यदायी फायदे आहेत तुम्हाला माहित आहे का? उन्हाळा लागला की बऱ्याच जणांना आंबा खाण्याची चाहूल लागते। बरेच जण तर मार्च मध्येच आंबा खाण्याकडे जास्त कल देतात, परंतु कधीही ऋतूमध्ये म्हणजे नैसर्गिकरित्या पिकणारे आंबे किंवा कुठलेही इतर फळ जर खाल्ले तरच त्याचा फायदा आपल्या शरीराला होत असतो। कृत्रिमरित्या केमिकल्स टाकून पिकवलेल्या आंब्याचा फायदा न होता आपल्या शरीराला त्याने नुकसानच होऊ शकतं, म्हणून सहसा अक्षय तृतीयेनंतरच आंबा खाण्याचा सल्ला दिला जातो।
आंब्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आहे, अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए देखील आहे, त्यामुळे आपली डोळ्यांची दृष्टी चांगली व्हायला मदत होते. आंब्यामध्ये पोटॅशियम देखील आहे, तसेच फायबर देखील भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे आपली पचनक्रिया सुरळीत राहते आणि त्यामुळे आपला बीपी कंट्रोलमध्ये राहायला मदत होते आणि एकूण एक आपलं हृदयाचं आरोग्य देखील चांगलं राहायला मदत होते. आंब्यामध्ये फायबर्स देखील आहेत, असे बरेचसे एन्झाईम्स आहेत जे आपली पचनक्रिया मेटाबॉलिझम चांगलं ठेवायला मदत करतात. म्हणून आंबा खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता देखील होत नाही, रोजच्या रोज पोट साफ व्हायला मदत होते. आंब्यामध्ये नॅचरल शुगर आहे, नैसर्गिक साखर असल्यामुळे ते आपल्याला त्वरित ऊर्जा द्यायला देखील अतिशय उपयुक्त आहे. उन्हामुळे बऱ्याच जणांना थकवा जाणवतो, वात वाढलेला असतो, म्हणून आंबा हा वात आणि पित्त कमी करण्यासाठी सगळ्यात चांगला समजला जातो. आंब्यामध्ये नॅचरल शुगर आहे, नैसर्गिक साखर असल्यामुळे ती आपल्या शरीरातील थकवा दूर करायला मदत करते, कारण की उन्हामध्ये बऱ्याच जणांना थकवा जाणवतो, गळून गेल्यासारखं वाटतं आणि पिकलेला गोड असा आंबा आपल्या शरीरातील वातदोष आणि पित्तदोष कमी करण्यासाठी सगळ्यात उपयुक्त आहे. म्हणून ह्या काळामध्ये जर तुम्ही आंबा खाल्ला तर वातदोष आणि पित्तदोषाचं बॅलन्स व्हायला मदत होते. आंबा हा एक असा फळ आहे जो फक्त आपण दुधासोबत खाऊ शकतो. आयुर्वेदामध्ये इतर सर्व फळं दुधासोबत खाणं निषिद्ध म्हणजे विरुद्धाहार सांगितलं आहे. तर पिकलेला गोड असा आंबा तुम्ही दुधासोबत देखील खाऊ शकता. दिवसाला एक मध्यम आकाराचा आंबा खावा. जास्त आंबे खाल्ले तर त्यामुळे ऍसिडिटी देखील होऊ शकते, वजन वाढण्याची भीती असते. तसेच आंबा खाण्याच्या आधी 2-3 तास तो पाण्यामध्ये भिजू घालावा, जेणेकरून त्या आंब्यातील उष्णता कमी व्हायला मदत होते. आंबा किंवा आंब्याच्या रसच्या व्यतिरिक्त तुम्ही कैरीचं पन्ह बनवून देखील घेऊ शकता. बरेच जण कोल्ड ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम किंवा वेगवेगळे केमिकल्स युक्त जे बॉटल्समध्ये रस मिळतात, त्याऐवजी जर तुम्ही घरच्या घरी कैरीचं पन्ह बनवून जर घेतलं तर त्याचे देखील खूप फायदे आहेत. कैरीचे पन्ह देखील आपल्या शरीराला थंडावा देणारा आहे, तसेच उष्माघातापासून वाचवतं. कैरीच्या पन्ह्यामध्ये बरेचसे पदार्थ असतात, मीठ देखील असतं, गूळ असतो, त्यामुळे आपले इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स मध्ये राहतात आणि उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होत नाही. तसेच उन्हामुळे येणारा थकवा देखील कमी व्हायला मदत होते. कैरीच्या पन्ह्यामध्ये आपण वेगवेगळे मसाले द्रव्य देखील घालतो, जसं की काळं मीठ, जिरेपूड, तर त्यामुळे आपली ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते, पचनक्रिया सुधारायला मदत होते. कैरीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी वाढायला देखील मदत होते. अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये खरबुजाची देखील पूजा केली जाते आणि अक्षय तृतीयेपासून खरबूज देखील खायला सुरुवात करावी, कारण की खरबूज हे आपल्या शरीरातील वातदोष आणि पित्तदोष तर कमी करतोच, तसेच खरबूजमध्ये 90% पाणी आहे, त्यामुळे आपलं शरीर हे हायड्रेटेड राहायला मदत होते, कारण की उन्हामुळे आपल्या शरीराचं डिहायड्रेशन होत असतं. म्हणून आपल्या शरीराला थंडावा देणारं, हायड्रेटेड ठेवणारं जर फळ खायचं असेल तर खरबूज तुम्ही रोजच्या रोज खाऊ शकता. खरबूजमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत, त्यामुळे ते आपले बद्धकोष्ठता होऊ देत नाही, पोट साफ व्हायला मदत होते. खरबूजमध्ये पोटॅशियम देखील आहे, त्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहायला मदत होते, आपलं हृदयाचं स्वास्थ्य टिकून राहायला मदत होते. खरबूजामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन असल्यामुळे आपल्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी देखील खरबूज खाणं अतिशय उपयुक्त आहे. खरबूजमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्यामुळे आपली त्वचा ग्लोईंग ठेवायला मदत होते, नॅचरल ग्लो वाढतो, त्वचेचं डॅमेज कमी व्हायला मदत होते. आणि उन्हामुळे आपली त्वचा डॅमेज होण्याचे जास्त चान्सेस असतात, म्हणून खरबूज खाणं अतिशय उपयुक्त ठरतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही खरबूज खाऊ शकता, कारण की खरबूज खाल्ल्यामुळे बराच काळ आपलं पोट भरल्याची जाणीव असते. त्यामध्ये फायबर्स देखील भरपूर प्रमाणात आहे आणि नॅचरल शुगर आहे, म्हणून जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही खरबूज खाऊ शकता. परंतु जास्त प्रमाणात खरबूज खाऊ नये, त्यामुळे ऍसिडिटी होण्याचे चान्सेस आहेत, कारण की यामध्ये फायबर जास्त प्रमाणात आहे. तसेच खरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी देखील पिऊ नये. रात्रीच्या वेळी खरबूज खाऊ नये, दिवसाच्या वेळेला तुम्ही खरबूज खाऊ शकता. खरबुजाप्रमाणेच टरबूजमध्ये देखील 90% पाणी आहे आणि त्यामुळे आपले शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी दुसरं फळ म्हणजे टरबूज. टरबूज खाल्लं तर आपल्या शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते, कुलिंग इफेक्ट देतो, आपल्या शरीराला नॅचरल थंडावा द्यायला मदत होते आणि उष्माघाताचा त्रास देखील होत नाही.
टरबूजमध्ये लायकोपीन आणि पोटॅशियम असल्यामुळे आपलं बीपी कंट्रोल राहतं, हृदयाचं आरोग्य देखील चांगलं राहायला मदत होते. व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य देखील चांगलं राहायला मदत होते. टरबूजमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर आहेत, भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स देखील आहेत. आपल्या त्वचेला, आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवतं, त्यामुळे आपल्या त्वचेचा ग्लो वाढतो. आणि जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही टरबूज खावं, कारण की टरबूज खाल्लं तर बऱ्याच काळपर्यंत पोट भरल्याची जाणीव असते. तर अशा प्रकारे तुम्ही देखील अक्षय तृतीयेपासून माठातील पाणी प्यायला सुरुवात करा. फ्रीजमध्ये पाण्याच्या बॉटल्स ठेवू नका. तसेच टरबूज, खरबूज यासारखे सीझनल फळं खायला सुरुवात करा. आणि ह्या सीझन मध्येच मिळणारा फक्त आपल्या सगळ्यांचा आवडता गोड असा आंबा खायला सुरुवात करा. त्यामुळे आपला वातदोष आणि पित्तदोष बॅलन्स मध्ये राहायला मदत होते. आणि उष्माघातापासून वाचण्यासाठी कैरीच्या पन्याचा देखील आस्वाद घ्या. आणि आपल्या घरातील कोल्ड ड्रिंक्स किंवा त्यासारखे जे पदार्थ आहेत ते आजच फेकून द्या. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.